पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. गुणत्रय विभाग योग. श्री गणेशाय नमः. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहंभाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रा तू. ऐके गा अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावंधू वल्लभाजी. तू दयाप्रती लपसी तया विश्व हे दाविसी प्रगटे ते करिसी आगवेची तू. की पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंधू निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. जी तुची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया ऐसी आपे आप लाघविया नमो तुझ. जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस झाले तुझे निक्षमत्व आले पृथ्वी असी. रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ती तुझी आदिप्ती तेज तेजा. जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निजबळे नव तुझ माझी खेळे लपी थपी. किंबहुना माया असीस ज्ञानजी तुझे नि डोळस असो वानने सायास श्रुतीसी. वेद वानुनी तवची चांग जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तया मुग एके पांती. जी एकार्णवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जाणी जती. का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्यो तू आम्हा श्रुती तुझ आंतू ते पाडू असे. आणि दुजिया थाव मोडे जेत परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. या लागे आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवीचे माता हेची भले. तरी तू जैसा हसी तैसिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोदमो फळावया व्यवहारा होई. आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. मग मी संसरेन तेने करीन संतांचे कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची. जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू. हे वाक्सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जवजोय निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञावेली वेढाळ काव्य होय सफळ तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे तैसा वरिष उदारे दिठी भेनी. अगा विश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. जी अवलोकिली माते उन्मेष सागरी भरते वसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. सब संतोषिनी गुरुराजे म्हणतले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवनमिषे. हे असो आता वांचटा तो ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथो दावी उत्कटा भंगोनिधी. हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. सहजे दुर्वे चाडिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन. परी जीवा आंतुळीकडे जैसी संदेहाची डोनी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाडी दिसे. तैसे बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. जे क्षेत्रक्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. आणि हाची प्रकृती गतू सुखदुःख भोगी हेतू अथवा गुणाती तू केवळ हा. तरी कैसा बा असंगा संगू कोणतो क्षेत्रक्षेत्रज्ञ योगू सुखदुःखादी भोगू केवितया. गुणते कैसे किती बांधती कवणे रीती नाते गुणातीती चिन्हे काही. एवं या आघवया अर्थारूप करावया विषो येथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता ऐसा प्रस्तुत पर्येसा अभिप्रावो विश्वेसा वैकुंठाचा. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो. आम्ही मागा तुझ बहुती दाविली हे उपपती तरी अजूनही प्रतिती कुशी न रिघे. श्री भगवान वाच परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञाननाज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परसिद्धीमितो गतः. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती पर म्हणून श्रुती डहारिले जी. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे निघाले जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जेवणी हे तृणे एरे ज्ञाने. जे भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी पुढी याथी भेदी दया. ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वातुर मेघगणे गिळजती अंती. का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबू माझे नदी नद. तैसे येणे पाहालया ज्ञान जात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे. अनादीचे मुक्तता आपली असे पंडुसुता तो मोक्ष हाता येता होय जेणे.
जयाची या प्रतिती विचारविरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उदवू मने मन घालून मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहाजोगे होतीची ना मग ते देहाचे बेले ओलांडून एकेची वेळे सवतुकी काटाळे माझे झाले कुंडलिका वदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 हरि ओम तत्सत.